नमस्कार. कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात आपण गणेश वंदनेने करत असतो. मांगल्याचं प्रतीक, विघ्नहर्ता, एकदंता, आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा यांच्या आगमनाने मन कसं प्रसन्न होतं. 10 दिवस आपण मनापासून बाप्पांची पूजा अर्चना करतो व नंतर येतो तो गणेशाला निरोप देण्याचा दिवस. आपल्या लाडक्या गणेश बाप्पाला आपण वाजत गाजत नदी, तलाव किंवा विहिरीमध्ये विसर्जन करतो व दुःखी मनाने घरी येतो. आपल्याला वाटतं गणपती बाप्पा त्यांच्या घरी गेले, पण खरंच गणपती बाप्पा घरी कसे गेले हे बघायचे. तुमचाच नाही तर शहरातील सर्व गणपती घरी कसे गेले या सर्वांना जबाबदार कोण? ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला तो हेतू आज हरवलाय. आज हा उत्सव स्पर्धात्मक व शक्ती प्रदर्शनाचे साधन झालाय. प्रत्येक एरिया, गल्ली दरवर्षी नवीन मंडळाची भर पडते. श्रद्धा व परंपरेच्या नावाखाली विसर्जनानंतर गणेश मूर्तींची जी विटंबना होते ती आपण सोयीस्करपणे विसरून जातो. ज्या नदीमध्ये आपण गणेश विसर्जन करतो त्या नदीचे पावित्र्य तरी आपण जपतो का? शहरातील कचरा जिथे टाकतो तेथेच विसर्जन करतो. शाडूच्या मातीची छोटी मूर्ती बनवून घरीच बादलीमध्ये विसर्जन करू शकतो किंवा पंचधातूची मूर्तीही वापरू शकतो. अहो, अकोल्यातील श्री बाराभाई गणेशोत्सव मंडळ गेल्या 125 वर्षांपासून एकच गणेशाची मूर्ती बसवितात आणि विसर्जनाच्या दिवशी त्या मूर्तीवर शुद्ध पाणी शिंपडून वर्षभर मूर्ती जपून ठेवतात. तेव्हा खरंच आज यावर विचार करण्याची गरज नाही वाटत का तुम्हाला? आज लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, शेतीला पाणी उपलब्ध होत नाही. अशा वेळी विसर्जनासाठी आपण कितीतरी पाणी वाया घालवतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती लवकर विरघळत नाही, तरी आपण हजारो क्विंटल पीओपीच्या मूर्त्या केवळ श्रद्धा व परंपरेच्या नावाखाली पाण्यात सोडतो. या परंपरा बदलण्याची वेळ आता आली आहे. सुरुवात प्रत्येकाला स्वतःपासून करायची आहे. काय चुकलं रे आमचं?